जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या स्वामींचा अनुभव. कारण खूप दिवसापासून मी तुम्हाला म्हणतोय की माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचा अनुभव सांगणार आहे, स्वामींचा अनुभव सांगणार आहे. पण आज ती वेळ आली आणि माझे व्हिडिओ काय येत नव्हते तुम्हाला सांगतो. कारण माझा आपला इडली वडाचा छोटासा धंदासुद्धा बंद आहे. गॅसची खूप टंचाई चालू आहे आणि त्या घरचा गॅस संपल्यामुळे आम्हाला खायचेसुद्धा खूप वांदे झालेत. त्यामुळे आम्ही चुलीवरतीच आमचा स्वयंपाक चालू आहे आणि त्यामुळं काय व्हिडिओला वेळ द्यायला काय टाईम भेटणार झालं आहे. जॉब करायचं, यूट्यूब चालवायचं, प्लस आणि घराकडं पण लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे थोडंसं व्हिडिओमध्ये थोडा गॅप पडला मोठाच. तर बघा मंडळी, आजचा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे ना, मी तुम्हाला खूप दिवसापासून म्हणतो आहे की माझ्या स्वामींचा अनुभव मी तुम्हाला सांगतो म्हणून. तर बघा मंडळी, स्वामींचा अनुभव माझा असा आहे की तुम्ही खरंच हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटतं स्वामींचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. तर बघा मंडळी, मी तुम्हाला सांगतो, असंच एक दिवशी माझा अचानक जॉब सुटला आणि जॉब सुटला तो सुद्धा मी मुद्दामून सोडला होता. कारण आता तुम्ही काही म्हणा की मी असं म्हणेन की मला मस्ती आली होती म्हणून मी जॉब सोडला होता आणि खरंच मी तसंच झालं होतं. आणि जॉब सोडला अचानक. जॉब सुटल्यानंतर तुम्हाला सांगतो माझी परिस्थिती इतकी बिकट झाली, खूप बिकट झाली. आणि जे काय माझ्या चुकीमुळेच मी जॉब सोडलो असं म्हणायला काय हरकत नाही, कारण मी कोणाला दोष देत नाही. जे काय झालं आहे ते मी स्वतःहूनच जॉब सोडलो. मग त्यानंतर माझं बघा, मी असंच आमच्या एका पाहुण्यांचं लग्न होतं गावाकडं आणि अक्कलकोटपासनं फक्त आपलं किती बघा 25 ते 30 किलोमीटर असं एक गाव होतं आणि त्या गावावरती त्यांचं लग्न होतं पाहुण्यांचं. तर मी त्यांच्या गेलो होतो लग्नाला. तर मंडळी बघा, लग्न वगैरे सगळं केलो. मग त्यानंतर येताना माझ्याकडं गाडी खर्चाला खूप काय पैसे नव्हते, फक्त 200 रुपयेच होते. तर बघा तुम्हाला खरं सांगतो, 200 रुपयामध्ये मला पुण्याला यायचं होतं. तर 200 रुपयामध्ये पुण्याला यायचं होतं. मग मग मी विचार केलो की 200 रुपयामध्ये पुण्याला आपल्याला जायचं आहे, पण आपल्याला काय स्वामी समर्थांना गेलं तर कमीत कमी 200-400 रुपये तर आपल्याला खर्च करायला पैसे पाहिजेत. कारण प्रसाद घ्यायला किंवा माणूस काय तर खातं, काय तर वरचा खर्च लागतो, म्हणून असं 2 पैसे लागतात म्हणून म्हणून माझ्याकडे 200 रुपये होते. तर मी खूप रील्समध्ये बघितलो होतो, खूप जणांचा अनुभवसुद्धा ऐकलो होतो की स्वामी समर्थ आपल्या पाठीशी नक्की उभे राहतात म्हणून. तर मलासुद्धा काहीच खरं वाटत नव्हतं, तुम्हाला खरं सांगतो. मग मला असं म्हणजे खरं वाटत नव्हतं. मग मी असा विचार केला की बाबा खरंच इतके मी आपण रील्स बघतो, रील्समध्ये सुद्धा खूप काही दाखवतं आणि स्वामी समर्थांचं खूप महिमा आहे असं मी पण ऐकलो आहे. मग आपण काय केलं पाहिजे? मग मी मंडळी बघा तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस येत होतो ना त्यावेळेस एस टीमध्येच माझी स्वामी समर्थांना जायची परिस्थितीसुद्धा नव्हती. फक्त 200 रुपये होते आणि मी स्वामी समर्थांना म्हणलो की एस टीमध्येच उभारली होती, एस टी स्टँडवरती. मी तिथं स्टँडवरती पाया पडलो आणि स्वामी समर्थांना बोललो, स्वामी समर्थ मला माफ करा, माझ्याकडनं जी काही चूक झाली ते मी मान्य करतो, पण मी अशी चूक परत पुन्हा करणार नाही किंवा असं मी स्वतःहून जॉब वगैरे काय सोडणार नाही. आणि मी जे काय जॉब सोडलो होतं ना ते माझ्या मस्तीमुळं सोडलो होतो, मी असं म्हणायला काय हरकत नाही. असं म्हणलो पण बरं का, असं म्हणलो. आणि 200 रुपये असल्यामुळं मला पुण्याला यायचं होतं. 200 रुपयामध्ये मला मंदिराला जाऊन दर्शन घ्यायचं होत नव्हतं, म्हणून मी तिथंच माफी मागितलं एस टीमध्येच. आणि स्वामी समर्थांना एक इच्छा मागितली की स्वामी समर्थ बघा, मी तुम्हाला खरंच माझ्या मनापासून सांगतो की माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, पण तुम्ही माझा जो जॉब गेला आहे तो मला परत जॉब मला मिळवून द्या आणि त्यानंतर मी तुम्हाला नक्की येऊन परत मी दर्शन वगैरे घेईन आणि काय असेल ते मी करेन. तर मंडळी असं म्हणलो. मग परत मी एक 8 दिवस गेले, 15 दिवस गेले. मी स्वामींकडनं एक इच्छा मागितलं तर 8-15 दिवस गेले. मग मी खूप नाराज, खूप टेन्शनमध्ये बसायचो. तर मंडळी बघा, असंच मी एके दिवशी दुपारी जेवण वगैरे करून दुपारी असंच झोपलो होतो. म्हणजे आपला इडली वडा वगैरे विकून आलो होतो आणि इडली वडा विकून आल्यानंतर ना मला वाटतं 1 वाजता झोपलो होतो. 1 वाजता झोपल्यानंतर मंडळी तुम्हाला खरं सांगतो, अक्षरशः जे स्वप्न खरंच सत्यात उतरणार होतं ते सत्य मला अक्षरशः स्वामींनी माझ्या स्वप्नातच दाखवले. आणि मला झोप लागली ती गाठ. आणि तेवढ्यात माझ्या एका साहेबांनी मला कॉल केला आणि ते बोलले की बाळा, तुला डॉक्युमेंट घेऊन उद्याच्या उद्या म्हणजे उद्या सकाळी जॉबवरती यायचं, हे लक्षात ठेव, आणि परत तुला तुझ्याच पेमेंटचं काम, तुझी जागा मी परत तुला देणार आहे, असं साहेबांनी मला बोलले. तर मंडळी मी म्हणजे हे सगळं स्वप्नात झालं माझं. आणि साहेबांचं बोलणं, फोन आला, साहेबांनी मला जॉबवरती बोलवले, हे सगळं स्वप्नात झालं. आणि त्यानंतर मला फक्त 5 ते 10 मिनिटांनी मला म्हणजे अचानकच मला कसं काय कामावरती बोलवतील.
म्हणून मला एक जाग झाल्यानंतर मी बघते तर काय तो पण माझा फोन वाजत होता. आणि फोन वाजत असताना आणि त्या साहेबांचा फोन होता, जो साहेब माझ्या स्वप्नातून मला बोलत होता ना, तोच साहेब मला स्वप्नात येऊन जो बोलला तोच त्या साहेबाचा फोन, त्यांचाच फोन मला रिअलमध्ये आला. फक्त डोळे उघडस्तवर आणि आला. ते बोलले की बाळा तुला मी उद्यापासून तुला जॉबवरती यायचं आणि तुझे डॉक्युमेंट सगळे आणून आपल्या कंपनीला जमा कर. तर बघा मंडळी, हा माझा एवढा अनुभव म्हणजे तुम्हाला सांगतो. मग एवढं चमत्कार घडला, अक्षरशः डोळ्यातून पाणी काढलो, अक्षरशः रडत बसलो की स्वामी मला तुमच्याकडे येण्यासाठी पैसे नव्हते, पण तरीसुद्धा तुम्ही मला परत माझा जॉब मिळवून दिलात. म्हणून मी अक्षरशः रडलो आणि परत मी माझ्या जॉबवरती जॉईन झालो. मग त्यानंतर बघा मी मंडळी, मग त्यापासून माझा जॉब मी सुरळीत चालू ठेवलो. मग हळूहळू आपला परत बिझनेस चालू केलो आणि डोक्यातलं जे काय आहे ना ते सगळं साईडला काढून ठेवलो. तर मंडळी, असं माझ्या स्वामींचा अनुभव आहे. आणि तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर बघा, मी जर कुठं चाललो किंवा कुठं मला अडचण आली, परवासुद्धा मी गावाकडे चाललो होतो. मला गावाकडे जाण्यासाठी बघा काहीतरी 12:30 वाजले होते. 12:30च्या नंतर 12:30 पावणे 1 वाजले होते. दुसरा अनुभव सांगतो तुम्हाला. 12:30 पावणे 1 वाजल्यानंतर हायवेच्या गाड्या सगळ्या बंद येत होत्या. पण तरीसुद्धा मला गाड्या भेटत नव्हत्या. मग नाराजून एका साईडला थांबलो. तर एक अनोळखी व्यक्ती आला. थोडं ड्रिंक केला होता. अनोळखी व्यक्ती येऊन तो बोलला की दादा मी तुम्हाला ना गाडीत बसूनच जाणार. मी त्याच्याशिवाय जाणारच नाही म्हटलं बाबा तू जास्त पिलास, तू रोडवरती जाऊ नकोस. आणि मी काय, मला परत दुसरी गाडी भेटेन म्हणून मी म्हटलं तू जा. तर तो बोला तसं नाही, मी काही उद्या तुम्हाला गाडीमध्ये बसूनच जाणार. म्हणून तो बिचारा माझ्यासाठी हायवेवरती जाऊन हात करू अर्ध्या हायवेवरती जायचा. मला भीती वाटत, पण तो बिचारा जाऊन गाडी थांबवून मला गाडीचं म्हणजे जे तिकीट असतं आपलं ट्रॅव्हल्समध्ये ते मला किती 200 रुपयेमध्ये तो पुण्यावरनं सोलापूरला बसून दिला. कॅबिनमध्येच बसून जातो मी, त्यामुळे मला पैसे कमी घेतले. तर बघा एवढा आनंद वाटला, एवढं डोळ्यात पाणी आलं स्वामींचा अनुभव. परत मग वाटलं बाबा हे माझे बहुतेक ना स्वामीच असतील, हे स्वामीच मला येऊन माझ्या भक्ताची काळजी घेतली असतील असं म्हणून मी प्रवास केलो. तर मंडळ बघा अशा प्रकारे आपला स्वामींचा अनुभव आहे. तुम्हालासुद्धा स्वामींचा अनुभव जर असेल तर तुम्ही नक्की शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा की दादा खरंच हे स्वामीच होते म्हणून आणि ह्या सगळ्या स्वामींचा चमत्कार आहे म्हणून. तर मंडळी बघा मी जास्त काही करत नाही, मलासुद्धा कधी जास्त वेळ भेटत नाही. मी स्वामींची सेवा म्हणून काय करतो तुम्हाला सांगतो. फक्त सकाळी उठतो, आंघोळ केल्यानंतर सकाळी पहिला 1 ते 2 नामजप करतो. ज्या प्रकारे मला वेळ भेटतं त्या प्रकारे मी नामजप करतो आणि मग त्याच्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करू. कारण का माझा दिवस हा माझ्या स्वामीमुळेच बदललेत. कारण मी आज त्यावेळेस जर मला स्वामींनी माझा जॉब परत मिळवून दिलं नसते तर आज माझी हाल इतकी बेकार झाली असती की काय विचारूच नका. त्यामुळे मंडळी हो का मला स्वामींचा खूप मोठा अनुभव आहे. ह्या 2 अनुभवावरती ना मी स्वामीला माझं आई, माझे बाप, मी सगळं त्यांनाच म्हणतो. कारण खरंच मला रिअलमध्ये सुद्धा म्हटलं तरी आईवडील नाहीत आणि माझे आईवडील म्हटलं तर माझे स्वामीच आहेत. तर मंडळी तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो का मी आलो होतो आमच्या घराच्या शेजारीच हो का मस्तपैकी आपलं महादेव मंदिर आहे. एका साईडला तुळजा भवानीचं मंदिर आहे. हो का ह्या साईडला सगळे लेकरं वगैरे खेळायला लागलेत आणि किती छान गार्डन आहे. चौकडून आपलं शेती वगैरे हो कसं म्हणजे छान झाडे आहेत. आता ऊन असल्यामुळं मंडळी बघा तरी काही ठिकाणी म्हणजे आपलं हिरवगार नाही आहे आणि काही ठिकाणी हिरवगारसुद्धा आहे. तर मंडळी आता मी खरंच बरं का तुम्ही जे मला सपोर्ट केला आहे त्याचे धन्यवाद. आणि खरंच मी तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ आणणार आहे आणि खूप बनवण्याचा प्रयत्न करतो आहे की चांगले व्हिडिओ आणावं, खूप अनुभव आणावं, तुम्हालासुद्धा काहीतरी 2 गोष्टी सांगावं म्हणून. तर मंडळी बघा आता मी एवढं बोलून आता मी जातो घरी आणि तुम्हाला आता पुढचा अनुभव आणणार आहे मी शेअर मार्केटबद्दल. शेअर मार्केट करावं मराठी माणसानं का नाही ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर चला मंडळी आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. तर तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या भावाला सपोर्ट करा आणि त्याचप्रकारे लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. मी पुढचा अनुभव आणतो आहे आपल्या शेअर मार्केटबद्दल. आपण शेअर मार्केट करावं का नाही, शेअर मार्केट करताना कसं करावं, कोणाचं ऐकावं हे मी तुम्हाला सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. त्यामुळं तुम्हाला पुढचा ब्लॉग पण लवकरच येईल 2 दिवसामध्ये. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.